ज्या घड्याळानं ओळख दिली त्यानंच अखेरची साथ दिली. वेळ कोणासाठीच थांबत नाही, पण काही वेळा अशा येतात की त्या काळजाचा ठोका चुकवतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व, प्रशासनावर पोलादी पकड असलेला नेता आणि कार्यकर्त्यांचे लाडके दादा म्हणजेच अजित पवार आज नियतीच्या क्रूर खेळामुळे आपल्यातून निघून गेले. बारामतीच्या मातीवर प्रेम करणारा हा नेता त्याच मातीत उतरण्यापूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे झेपावलेलं ते विमान केवळ एक प्रवास नव्हतं, तर त्यात महाराष्ट्राच्या विकासाची अनेक स्वप्न होती. पण बारामतीच्या आकाशात विमानाचा अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र सन्न झाला. अपघात इतका भीषण होता की नियतीनं माणसाची ओळखही पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. देह होरपळले होते, ओळख पटवणं कठीण झालं होतं. पण अशाही परिस्थितीत एका गोष्टीनं आपली साथ सोडली नव्हती, ती म्हणजे त्यांच्या मनगटावरचं घड्याळ. अजितदादा आणि घड्याळ हे नातं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. ज्या घड्याळाच्या चिन्हानं त्यांना राजकीय ओळख दिली, ज्या घड्याळाच्या काट्यावर त्यांनी उभं आयुष्य शिस्तीत पळवलं, तेच घड्याळ अखेरच्या क्षणी त्यांच्या ओळखीचा एकमेव पुरावा बनलं. आगीच्या ज्वालांनी सगळं काही भस्मसात केलं, पण दादांच्या मनगटावरचं ते घड्याळ त्यांच्याशी घट्ट चिकटून राहिलं. जणू ते सांगत होतं की पक्ष विभागला तरी मी तुमच्यासोबत होतो आणि श्वास सुटला तरी मी तुमची साथ सोडणार नाही. राजकारणात घड्याळ हे त्यांचं निवडणूक चिन्ह होतं, पण आज तेच त्यांच्या आयुष्याचं अंतिम सत्य ठरलं. ज्या चिन्हानं त्यांना नेता बनवलं, त्याच चिन्हानं मृत्यूनंतर त्यांच्या देहाची ओळख पटवून दिली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात आज कायमचा शांत झाला. वेळ थांबली आहे, घड्याळही थांबलंय. पण दादा, तुम्ही महाराष्ट्राला दिलेली वेळ हा इतिहास कधीच विसरणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.